रामकृष्ण हरी मित्रांनो, आज आपल्या पायी वारीचा सर्वात महत्त्वाचा दिवस. आज दुपारी साधारण 2 वाजण्याच्या सुमारास मी पंढरपूरमध्ये पोहोचलो. आळंदीपासून सुरू झालेला हा प्रवास अखेर विठुरायांच्या नगरीत येऊन पोहोचला. पंढरपूरच्या पवित्र भूमीवर पहिलं पाऊल ठेवताना मनात एक वेगळीच भावना होती. अनेक दिवसांचा थकवा एका क्षणात विसरून गेल्यासारखं वाटलं. थोडा वेळ आराम केल्यानंतर मी थेट चंद्रभागेच्या दिशेने निघालो. संध्याकाळी साधारण 5च्या सुमारास मी चंद्रभागेच्या तीरावर पोहोचलो. संपूर्ण परिसर वारकऱ्यांनी फुलून गेला होता. हजारो भाविक चंद्रभागेत स्नान करत होते. हरिनामाचा अखंड गजर सुरू होता. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर विठुरायांना भेटण्याचा आनंद स्पष्ट दिसत होता. तो क्षण शब्दात सांगणं कठीण आहे. एवढे दिवस चालत, पाऊस, थकवा, अडचणी आणि असंख्य अनुभव घेत अखेर आपण विठुरायाच्या दारी पोहोचलो होतो. त्यानंतर पंढरपूरमधील विविध मंदिरांना भेट दिली आणि काही वेळ शांतपणे चंद्रभागेच्या किनारी बसून हा संपूर्ण प्रवास आठवत राहिलो. त्या काही मिनिटात मनात एकच विचार आला, वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही, वारी म्हणजे स्वतःला शोधण्याचा प्रवास आहे. या काही दिवसात मला अनेक माणसं भेटली, अनेक कथा ऐकायला मिळाल्या, निस्वार्थ सेवा अनुभवता आली आणि श्रद्धेची खरी ताकद जवळून पाहायला मिळाली. खरंच हा संपूर्ण प्रवास माझ्या आयुष्यात कायम स्मरणात राहील. उद्या पहाटे लवकर उठून विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत उभा राहणार आहे. त्या दिव्य क्षणाचा अनुभव आपण पुढच्या व्लॉगमध्ये एकत्र घेऊ. रामकृष्ण हरी.